महाराष्ट्राला खूप मोठी अशी परंपरा आहे. महाराष्ट्राने संतांची भूमी, शूरवीरांची भूमी, सैन्यांची भूमी अशी महाराष्ट्राच्या भूमीची ख्याती आहे. महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस राहतो त्या मराठी माणसाचं अस्तित्व हे पूर्वीपासून आहे. मात्र अलीकडे मराठी माणसाची जी कुचंबना होत आहे ते पाहून अत्यंत दुःख होतं. काल एक मोठी घोषणा झाली. मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गटांची शिवसेना ही एकत्र आली. त्याचा फायदा निश्चितच मराठी माणसाला होईल. कारण शेवटी कधीतरी आपण राजकारणाच्या पलीकडे बघावं. प्रदेशवाद हा मुळात नसतोच. मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा अभिमान असणं, तो प्रदेश हा विकासाकडे जाणं हे महत्त्वाचं असतं. मात्र तो प्रदेश विकासाकडे जाताना ज्यावेळेस तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार भेटत नाही, ज्यावेळेस तिथल्या भूमिपुत्रांना नाकारलं जातं आणि बाहेरून येणारी लोक ज्यावेळेस त्यांचा विकास होतो त्यावेळेस अत्यंत दुःखद वाईट वाटतं. शेवटी भारत हा एक देश असला तरी स्वतःच्या प्रदेशाचा अभिमान असल्याशिवाय भारताची अखंडता ही होत नाही. त्यामुळं जो निर्णय झाला उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं जे एकत्रीकरण झालं त्याचा येणाऱ्या मुंबई मनपामध्ये नक्कीच इम्पॅक्ट पडेल. आणि मुंबईमध्ये जे मराठी माणसाचं अस्तित्व आहे, तुम्ही बघितलं असेल बरेच लोक मराठी माणसाला घरं देत नाहीत असा बरेच वेळेस आरोप होतो. त्यामध्ये सत्यता कमी जास्त असेल. त्याच्यानंतर जी आपली जी मराठी भाषा आहे, तुम्ही बघितलं असेल आता जे मेट्रो सिटी आहे त्या ठिकाणी देखील हिंदी बोललं जात आहे, मराठी बोललं जात नाही. हळूहळू मराठीचं अस्तित्व कमी होतं आहे. अशा वेळी दोन भावांनी एकत्र येणं आणि ते महाराष्ट्राच्या हिताचंच आहे. नक्कीच त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फरक पडेल. फक्त त्यांनी राजकारण बाजूला सोडून समाजकारण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. जे शिवसेनेचं पहिल्यापासूनचं जे सूत्र होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तेच त्यांनी अवलंबावं, ज्याच्यामुळे निश्चित मराठी माणसाला फायदा होईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्वी ज्या परीक्षा होत होत्या रेल्वेच्या त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये होत होत्या. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर बरंचसं मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर ह्या रेल्वेच्या ज्या परीक्षा आहेत त्या आता मराठी लँग्वेजमध्ये देखील देता येतील. आता तर प्रत्येक रिजनल लँग्वेजमध्ये त्या परीक्षा झाल्या. हा एक बदल असतो. यामुळे एक मराठी पोरांना संधी भेटली आणि ही संधी एका पक्षामुळे भेटली. मी कुठल्या पक्षाचं समर्थक नाही, पण महाराष्ट्राच्या हितासाठी